Indeed, we had felt it. Next, I request our HOD, Dr. Avinash Bhulele sir, to share his thoughts with us. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना स्मृतींना मी श्रीवार वंदन करतो. आजच्या या छोटेखानी कार्यक्रम खूप मोठा आहे, कारण की जे व्यक्ती इथे बसलेले आहेत, आता जे बोलले त्यांच्यावरून बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होणारा कार्यकर्ताच नाही तर बाबासाहेबांचे विचारधन एकत्रित करून त्यांचे समग्र साहित्य गोळा करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. तर आजचे सत्कारमूर्ती सर्व मित्रांनी आणि सर्व मित्रांनी सोबत आलेले सगळे त्यांचे चाहते मित्रवर्ग आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे बांधव, खूप दिवसापासून माझ्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की हा जो सत्कार केलेला आहे हा एक प्रकारचं आपल्या विभागाकडून नवा टोकन म्हणून आपण ते सगळं करून राहिलेलं आहे. त्यांनी जवळपास 2,500 वर पुस्तकं म्हणून त्याचा आपलं असेशन चालू आहे लायब्ररीमध्ये. ते पुस्तक एवढे दुर्मिळ आहे की त्याची मोजमाप पैशाच्या रूपात करणं अशक्य आहे. एवढं मौल्यवान, एवढं किमती साहित्य त्यांनी जीवापाड आयुष्यभर सांभाळलं आणि ते कुणाला तरी हस्तांतरित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बुद्धिझम मध्ये तेच सांगितलं आहे, दानाला खूप महत्त्व आहे आणि हे दान तर पिढ्या घडवणारं दान आहे. याने निश्चितच हा जो अमूल्य ठेवा या विभागामध्ये आलेला आहे, मी असलो की नसलो या विभागात, तरी मात्र या विभागामध्ये तो संग्रह बाबासाहेबांच्या चळवळीचा पुस्तकांचा संग्रह येणारी पिढी अभ्यासेल मी अशी शुभकामना करतो. कारण की मेश्राम साहेबांची आंबेडकरांच्या याच्यावर भिस्त ठेवणारी, त्यांच्या पाठीमागे जाणारी, त्यांच्या चळवळीच्या मागे जाणारी आणि संघटन करणारी मला वाटते कदाचित ही शेवटची पिढी आहे. आमची पिढी खऱ्या अर्थानं नालायक निघालेली आहे. आमच्या आधीच्या पिढीकडे त्यांचा स्वार्थ डोळसपणाने बघतच नाही. आपण उपहासात्मने बघतो, क्या किया मेरे बाप ने, किताबें जमा की, क्या दिया हमको. म्हणजे आपण एवढे संकुचित झालो की मी आणि माझा परिवार यावरच माझी पिढी याच्यावर विचार करतो. समाजात माझ्याच्या समोर जातच नाही. मला मी आणि माझी पिढी याच्यावर एक गाणं आठवलं, तुमच्याकडून प्रेरणा घेत आहे. वो होती तुम्हें, खूप सुंदर गजल आहे की नाही. मैं वैसा करता, वो होती तो मेरे खाब पुरे होते. कारण की मी सरांसारखा शायरीमध्ये माझा रुची नाही आहे. त्यामुळे सरांची जेवढी आहे तेवढी माझी नाही आहे. म्हणूनच जे काही सरांकडे जेवढे काही खूप महत्वाचे शायरीचे पुस्तकं आम्ही म्हटलं सर तुम्ही घेऊन जा. आम्ही फक्त चळवळीचे महत्वाचे पुस्तकं आम्ही ठेवतो, कारण की आमच्या लायब्ररीमध्ये जागा नाही. आम्ही आधीच सांगितलं आणि मी खरंच रवी आहे, शुभम आहे, कांबळे सर आहे, पानगिडे सर आहेत. आम्ही जवळपास
10 दिवस आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसलो, अक्षरशः बैठका मारल्या, खाली बसलो. 10 दिवस सकाळपासून विभागात आलं की सकाळपासूनच यांना घेऊन बस आम्ही त्यांच्या घरी 10 दिवस बसलो आणि जे महत्वाचे पुस्तक आम्हाला वाटतात आपल्या लायब्ररीसाठी आवश्यक आहे ती सगळी छाटणी केली. उलट तर त्यांनी अजून पुस्तकं होते, बाबासाहेबांचे इंग्रजी खंड तर खूप होते, ते घेऊन जाऊन आले. मी म्हटलं की नाही विश्राम साहेब, आमच्याकडे ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सगळे खंड आहेत, डबल घेऊन आम्ही काय करू, त्याच्यापेक्षा तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला द्या, आमच्या विद्यार्थ्यांकडे आहे उपलब्ध. त्याने दुसऱ्यांना दिलं. एवढं त्यांचा संग्रह, एवढे झपाटलेले. आणि या सगळ्यांमुळे आमच्यासारख्या पिढ्यांना जो अनमोल ठेवा आहे पुस्तकांचा, जो आज अप्रकाशित आहे तो भेटणारच नाही आणि प्रकाशित होईल याची गॅरंटी नाही. तो आमच्यापर्यंत आला, आम्ही त्याचं काहीतरी अभ्यासू, वाचन करू, आपल्या कृतीनुसार त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या पिढ्यांकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करू. पण आमच्या समोरच्या पिढ्या ते घेतील की नाही याची शाश्वत नाही. बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष याचा जर आपण विचार केला तर अस्तित्वाचा संघर्ष होता, आयडेंटिटीचा संघर्ष होता, एक आपली ओळख निर्माण करण्याचा पूर्ण समग्र जर बाबासाहेबांच्या चळवळीचा जर आपण विचार केला तर आम्ही कोण आहोत हे एस्टॅब्लिश करण्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण तयार केले. आणि याचा शेवटचा कळस जर कोणता असेल तर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली ब्रह्मदीक्षा आणि ती आपल्याला ओळख दिली. म्हणूनच उद्या त्याचं उत्तम सत्तर राहावं. ब्रह्मदीक्षा बाबासाहेबांनी घेतली त्याची आठवण, स्मरण, ब्रह्मचक्र प्रवर्तनाचा दरवर्षी 16 होतो तो उद्या आहे. त्याचा आदल्या दिवशी कार्यक्रम घेण्याचं हे मग मुख्य काम हेच आहे की सरांचा सत्कारही करायचा होता, पण तो आपण अशा ठिकाणी घेतला की आपल्याला या दिवसाचं औचित्यही साधता येईल. बाबासाहेब कितीतरी म्हणजे भारतातील सगळ्यात शिक्षित, सगळ्यात जास्त डिग्री, आता जास्त डिग्री घेणारे दुसरे पण आहे की नाही, कितीतरी किती आपल्या याच्यात विभागात बसली असतील आहे की नाही. आपल्याला छंद आहे तो बाबासाहेबांमुळे जळलेला आहे. मी त्यांच्या घेतलेल्या डिग्र्यांबद्दल मला आदर आहे. परंतु आता विद्यापीठ शिक्षण हे जे आहे ते मध्ये मध्ये तर असं होतं की 6-6 महिन्यानंतर एका वेळी 2 डिग्र्या करता येतो. आता जर गुगलवर सर्च केलं सगळ्यात जास्त भारतात कोण शिकलेला आहे तर तुम्हाला वेगळा रिझल्ट मिळेल. रिझल्ट देणारा आता गुगल बाबा तयार झालेला आहे. पण बाबासाहेबांनी ज्या संघर्षातून, ज्या परिस्थितीतून, ज्या बालअपेक्षा सहन करून जे उच्च शिक्षण घेतलं आहे त्याचा मोजमाप आज आपण करू शकत नाही. तर बाबासाहेबांचा जो संघर्ष होता तो संघर्ष एवढा महान होता, एवढा भीषण होता की त्यांनी आपल्याला या समाजामध्ये, ज्या हिंदू समाजाने आपल्याला पशुपेक्षाही खूप वाईट अशी ट्रीटमेंट दिली. कुत्र्या मांजरांनाही जवळ येण्याचा, गोंजारण्याचा, लाड करण्याचा त्यांचा स्वभाव होता. परंतु आम्ही माणसासारखे माणसं असून सुद्धा आम्हाला एवढ्या काही अडगडीत टाकलं होतं की आम्ही आमचं माणूसपणच विसरलो होतो. आम्ही माणूस आहोत हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगावं लागलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही माणूस आहोत हे प्रस्थापित केलं. 1935 पासून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा एक मोठा प्रवाह सुरू झाला. त्यांनी मोठी जोखीम स्वीकारली होती. गोलमेज परिषदेमध्ये जे काही राजकीय अधिकार मिळाले होते त्या राजकीय अधिकारांना त्यांनी त्याचा विचार न करता त्याचे फळ चाकाला मिळण्याची वेळ आली असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली.
आजकाल इव्हेंट जे होतात आहे ना, ते सगळं राजकारण बघून करतात, राजकारण समोर ठेवून करतात. बाबासाहेबांनी याचा बिलकुल राजकारण म्हणून उपयोग केला नाही, त्याचं उलट नुकसान झालं. ते नंतरही करू शकले असते, कारण की 1935चा कायदा झाला होता आणि 1935च्या कायद्यानुसार समोरच्या इलेक्शनला निवडणुका होणार होत्या. तरी मात्र त्यांनी बोलले होते, हिंदू धर्मात जरी जन्मलो, माझा काही त्याच्यात म्हणजे माझा नाईलाज होता, आपला नाईलाज नाही आहे हे लक्षात ठेवा. आपला नाईलाज आहे का? आपण येऊ त्याच्यावर. तर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि त्याचे एवढे भारतभर प्रतिसाद पडले, एवढे भीषण हे झाले की त्यांचे स्वतःचे सहकारी सुद्धा सोडून गेले. मी बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचा एक अभ्यासक आहे, एक साधा विद्यार्थी आहे. माझं जे काही वाचन झालं आहे या काळामध्ये, त्या वाचनाच्या आकलनावरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुला सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आपल्या संबंध कारकिर्दीच्या ह्याच्यामध्ये जातीय तत्वावर आधारित किंवा जातीवर आधारित असणारी फक्त एकच परिषदेमध्ये लीड घेतली, स्वतः करत विचार साहेब, फक्त एकच, मुंबई इलाका महार परिषद, फक्त जातीवर असणारी. बाकी बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवर आधारित कुठलीही परिषद घेतली नाही, कारण की त्यांना तपासून घ्यायचं होतं की मी 1935 मध्ये जे धर्मांतराची घोषणा केली आहे, तुम्ही किती माझ्या पाठीच्या मागे आहात, तुम्ही मला सांगा. हे त्याच्या मागचं मूळ होतं. कारण की जो आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, हा आरक्षणाचा लाभ हा संघर्षाने मिळालेला आहे आणि हा संघर्ष किती मोठा आहे. खऱ्या अर्थानं 1927 पासून आपण या संघर्षाला सुरुवात केली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी हा जो दिवस आहे, हा दिवस अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिवस म्हणून नेहमी पाळला. खऱ्या अर्थानं तिथून आपल्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली 1927 पासून. बाबासाहेबांना हे जाणून घ्यायचं होतं की मी हे धर्मांतराची घोषणा केलेली आहे, या धर्मांतराच्या घोषणेच्या मागे माझ्या पाठीमागे किती आहे, माझा समाज आहे का, माझा समाजच काय, तर या अस्पृश्यांमध्ये मोडणाऱ्या जेवढ्या जाती आहेत त्या माझ्या पाठीमागे आहेत काय. आणि मग मान परिषदे पण दुसऱ्या दिवशी भरली आणि मान परिषदेमध्ये मान समाजाच्या लोकांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेला पाठिंबा दिला. पण इथला जो चांभार समाज होता, या चांभार समाजाने धर्मांतराच्या घोषणेला पूर्ण विरोध केला आणि आम्हाला धर्मांतराची गरज नाही, आम्ही तुमच्या सोबत नाही, हे जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी जेवढं वाचन केलेलं आहे त्याचे सगळे उदाहरण आहेत, दाखले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट मांडणी केली की ज्यांना ज्यांना धर्मांतराचा पाठिंबा नाही आहे त्यांना आरक्षण पण सुद्धा मिळालं नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस बोलले होते, त्यांना काही गरज नाही आहे, तुम्ही जर आमच्या धर्मांतरासोबत येत नाही. कारण की हा धर्मांतराचा जो संघर्ष होता हा माणुसकीचा संघर्ष होता, एका विचारधारेचा विरुद्ध संघर्ष होता. या त्या विचाराने किंवा ज्या संस्कृतीने आम्हाला गुलाम केलं होतं त्या गुलामाच्या विरुद्ध बंड होतं आणि या बंडासोबत आम्ही माणूस म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जर तुम्ही नसाल तर तुमची आम्हाला काय गरज आहे. आणि आम्ही जो संघर्ष केला या संघर्षामध्ये जर तुम्ही सोबत नसाल तर या संघर्षाची फळे तुम्हाला कशाला मिळायला पाहिजे. आणि नेमका डिबेट आज बाबासाहेबांनी ज्या वेळेस केला होता तोच डिबेट आताही आहे, तोच डिबेट आहे आताही. तो डिबेट संपलेला नाहीये. आंबेडकरी चळवळीचा डिबेट जो आहे तोच आहे की मग बाबासाहेबांसोबत तुम्ही नाही आहे तर तुम्ही आरक्षणाचा फायदा का घेता, का घेता आरक्षणाचा फायदा. ज्या माणसाने तुमच्यासाठी आरक्षण त्यांनी दिलं नाही, भीक नाही दिलं, संघर्ष करून मिळवावं लागलं, मग तुम्ही आमच्यासोबत नाही तर मग तुम्हाला कशाला पाहिजे. हा एक त्यावेळेचा कळीचा महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय राजकारण केलं नाही किंवा जातीच्या याच्यावर केलं नाही, तर सगळे मिळून या,
पण ते करून कदाचित बाबासाहेबांना वाटलं असेल, आवश्यक वाटलं असेल कदाचित. पण जेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन टू ऑल करतात, सगळ्यांना मिळून घेतात, सगळ्यांनी या. आणि ते केवळ महाराजांनाच तिकीट नाही तर सगळ्यांना आवाहन करतात, मागायलाही तिकीट देतात. कामगारांचा काही प्रश्नच नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत मुळमुळीच नव्हते, ते विरोधक होते. ओके, त्यांच्यामुळे त्यांना तिकीट देण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला तेव्हा स्वतंत्र मजूर पक्षामध्ये ओपन टू ऑल सगळ्या अस्पृश्यांनाही घेतलं. जे समविचारी पक्ष आहेत त्या समविचारी पक्षांसोबत त्यांनी नातं जोडलं आणि ज्या 15 जागा मिळालेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे मुंबई प्रांतासाठी 15 जागा, त्याच्यापैकी 11 जागा रिझर्व्ह जागा 11 जागा निवडून आणल्या आणि ओपन मधून पण त्यांनी जागा निवडून आणल्या. म्हणजे टोटल त्यांचे 17 कॅन्डिडेट. फक्त मी याचाच विचार करत आहे मुंबई प्रांतापुरता. इकडे बेरारमध्ये आलंच नाही. बेरारमधले लोक म्हणजे आपण नागपूरचे बेरार हे माकडांचे सारखे होते त्यावेळेस, खेकड्यांसारखे. कोणी जर बंद करत असेल तर त्याला खाली ओढण्याचं काम. समग्र स्वतंत्र मजूर पक्षाची चळवळ सीपीएम बेरारची जर वाचताना आपल्याला दिसलं तर आपल्याला तेच दिसते, खेकडे. आपण खेकडे होतो कदाचित त्यावेळेस. संघर्ष. तर मला हे म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून प्रस्थापित करण्याचा आपल्याला प्रयत्न केला, परंतु तो विचार झाला की तुम्ही आपल्याला आयडेंटिटी देताना, आपली आयडेंटिटी प्रस्थापित करताना आपल्याला एक वेगळं लेबल लावण्याचा दुसऱ्या करून नेहमी प्रयत्न करा. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न केला तसंच आपल्याला हरिजन नाव चिपकवलं गेलं. नवीन आयडेंटिटी निर्माण केली आपली आणि त्याची एवढं काही त्याचं ग्लोरिफिकेशन करण्यात आलं, एवढं आपलं सांगण्यात आलं की हरिजन म्हणजे कोण? देवाची लेकरं. मग आम्ही जर देवाची लेकरं आहोत मग तुम्ही कोण राक्षसाची लेकरं आहात का, असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला करावा लागला. तुम्ही जर स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबई विधिमंडळाचे डिबेट जर वाचाल तर त्यामध्ये दिसेल की आम्ही हरिजन आहोत असं तुम्हाला वाटते, आम्ही लेकरं आहोत देवाचे. तर तुम्ही आधी आयडेंटिफाय करा की तुम्ही राक्षसांचे आहात का. आमच्यासाठी मंदिरही बनवलं. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर केलं की आम्हाला मंदिर प्रवेशाची आता मुळीच गरज नाही, आम्हाला मंदिरात जायचीच गरज नाही आहे, अशा वेळेस यांचे विचार चक्षु उघडले आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी आता मंदिर उघडं करणं सुरू केलं. अस्पृश्यांसाठी मंदिर वेगळं बांधण्याचं. म्हणजे बघा, आपण जेव्हा जेव्हा आयडेंटिटी आपली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपली आयडेंटिटी पुसण्याचा, कमजोर करण्याचा प्रयत्न आपल्याला झाल्याचा आपल्याला दिसून येतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध म्हणून आपण एका वेगळ्या प्रवाहामध्ये आलो की ज्या प्रवाहामध्ये जात धर्म पंथ काही नाही आहे आणि सगळे एक होतो, असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तेव्हा आपल्याला नवीन आयडेंटिटी टिकवण्याचा प्रयत्न केला. नवबौद्ध म्हणजे आपल्या मागे जेव्हा जेव्हा आपण आपली ओळख, आपली छाप निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपली छाप दाबण्याचा प्रयत्न केला. आणि हे इतिहासात घडलेला आहे, इतिहासात घडलेला आहे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागला. राज्याभिषेक करताना त्यांना आपली आयडेंटिटी एका दुसऱ्या आयडेंटिटी सोबत जोडावी लागली. शाहू महाराजांना आपली आयडेंटिटी दाखवावी लागली. हा कुठला? याचा आपण गांभीर्याने विचार करतो का? आपण विचारच करत नाही. आपण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपल्याला नेहमी संघर्षच करावा लागेल आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपण जर संघर्षमय जर राहणार नाही तर आपला संघर्ष संपणार आणि येणाऱ्या आपल्या पिढ्या या प्रवाहामध्ये मिळून जातील. बाबासाहेबांनी जो सांगितलेला होता, बाबासाहेब दरवेळेस 1935 पासून
जी भूमिका घेत होते की मी हिंदू धर्माचे कोणतेही सण पाळणार नाही, मी हिंदू धर्माच्या सणांमध्ये सामील होणार नाही, हा 1935 पासून आहे. 22 प्रतिज्ञा दिल्या तेव्हापासूनचा नाही आहे. 35 पासून त्यांनी या समाजाला या गर्दीतून काढण्याचा प्रयत्न केला होता की त्याला माहिती होतं, बाबासाहेबांना माहिती झालं होतं की खरं अंधकारात हा समाज का आहे, तर याच्यामुळे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्ट्या असलेला असा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला, जो धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यांमध्ये 1935चा धर्मांतराची घोषणा करण्याआधीपासूनच होता. अशी कितीतरी पत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1935च्या आधीचे की माझा कल बौद्ध धर्मांकडे आहे, माझा बौद्ध धर्मावर जास्त विश्वास आहे आणि मी जर धर्म परिवर्तन करीन तर बौद्ध धर्म स्वीकारेल. असे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुसलमान धर्म स्वीकारावा, ख्रिश्चन धर्म स्वीकारावा वगैरे वगैरे वगैरे. बाबासाहेब आंबेडकरांना आपला समाज तयार करायचा होता, तो त्यांना वेळ द्यायचा होता. हा वेळ म्हणून त्यांनी घेतलेला आणि तो वेळ नसता घेतला तर कदाचित आजचं जे आपलं चित्र आहे ते चित्र अजून थोडंसं वेगळं असतं. आजचं चित्र काय खूप आनंददायी आहे असंही नाही. आपलं जे प्रतीक आहे ते प्रतीक आज थोडेसे गडूळ झालेले आहे. आपला अभिमान आहे दीक्षाभूमी, पण दीक्षाभूमीलाही आपण काय केलं, आता एक दर्जा, देवाचा दर्जा किंवा एक काहीतरी नवस फेडणं. आपलेही लोक नवस फेडतात. आपलेही शिक्षित लोक हाताला धागेदोरे म्हणतात, पायाला काळा धागा म्हणतात. आपले लोक मॅक्झिमम, बाकीच्यांना तर आपल्याला काही म्हणायचंच नाही म्हणतात. म्हणजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, स्वातंत्र्य आहे. पण आपण छाती ठोकपणे सांगतो की आम्ही आंबेडकरांचे पाईक आहोत आणि माझ्यासारखा आंबेडकर राईट नाही आहे. आणि मग तुझ्या हाताला हे धागेदोरे दिसतात, तुमच्या पायाला गंडे दिसतात. आणि या नवरात्रीमध्ये आज तर मी हे सांगतो की माझं 23 वर्ष आंबेडकर कॉलेजमध्ये गेलं. माझा पहिला जो फेज होता तो पहिला फेज एवढा जबरदस्त होता की तिथं खऱ्या अर्थानं मला वाटत होतं की आंबेडकर चळवळ आहे. यातले बरेचसे विद्यार्थी असतील की ते डॉक्टर आंबेडकर कॉलेजचे ॲल्युमिनी असतील. तो काळ होता. पण मीच परिवर्तन बघितलं आणि आंबेडकर कॉलेजचे आज आता जे सुरू आहे नवरात्र चालू आहे. तुम्ही आंबेडकर कॉलेजमध्ये जा, आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी पायात चप्पल न घातणारे खूप दिसतात. बाकीच्या कॉलेजचं सोडून द्या, आपल्याला काही करायचं नाहीये. पण ज्या एका विशिष्ट तत्वावर आधारित असणारा आणि कॉलेज आणि दीक्षाभूमी वेगळं नाही आहे मित्रांनो. आपण टीका करण्याचा प्रयत्न करतो की दीक्षाभूमीला जागा कमी आहे, हे कॉलेज तोडून टाकायला पाहिजे, इथून कुठून हळवून टाकायला पाहिजे, दुसरीकडे स्थलांतरित करायला पाहिजे, या कॉलेजच्या पार्किंगची जागामुळे आम्हाला भेटत नाही, हे नाही ते नाही. आपला समाज त्याबद्दल विचार करतो. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो मित्रांनो की तो एक स्मारकाचा भाग आहे. ज्यावेळेस स्मारक समिती तयार झाली होती त्यावेळेस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिरकाल स्मारक तयार व्हावं म्हणून एक स्तूप जे आहे, एक कॉलेज जे आहे, एक धर्मदाय दवाखाना, एक हॉस्टेल आणि एक विद्यापीठ, पाली विद्यापीठ, अशी 5 गोष्टी स्मारक, या 5 गोष्टी मिळून स्मारक बनणार होतं. त्याच्यातल्या फक्त 2 गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणून आंबेडकर कॉलेज जे आहे ते कॉलेज स्मारकाचा भाग आहे मित्रांनो. तो याच्यापासून वेगळा नाहीये. 3 गोष्टी तर झाल्याच नाही आणि मला नाही वाटत होतील म्हणून. आपल्या येणाऱ्या समोरच्या पिढ्या जर त्यांना वाचतील हे सगळं की आपलं स्मारक अपूर्ण आहे, पूर्ण नाही झालं, म्हणजे तो स्तूप झाला म्हणजे पूर्ण नाही. अजून या 3 गोष्टी बाकी आहेत. त्याच्यासाठी जर संघर्ष करावा लागला आणि संघर्ष केला आणि ते जर झालं तर कदाचित ते खऱ्या अर्थानं त्या स्मारकाचं पूर्णत्व प्राप्त होईल. अजून अपूर्ण स्मारक आहे. स्तूप झालं पण स्मारक अपूर्ण आहे. तर
आपल्याला आपली आयडेंटिटी जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या मनात बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या गोष्टीवर आपण किती आत्मसात करतो, किती आपण हे करतो. आजचं राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे, एवढं म्हणजे त्याला एवढं दूषित झालेलं आहे की बाबासाहेबांच्या विचारांना तडा देऊन केवळ आणि केवळ आपल्या राजकीय स्वार्थीपणा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपलेच लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाऊन या चळवळीला खंड घालण्याचा प्रयत्न करतात. आपणच दोषी आहोत. आपण आपल्याला आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं करायला पाहिजे, दुसऱ्याला दोष देण्याऐवजी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोळ्यासमोर जर ठेवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समग्र जर आपण विचार केला तर त्यांनी बहुजनांकडे विशेष लक्ष दिलं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल पुस्तक पहिले नाही लिहिलं. त्यांनी तर लिहायला पाहिजे होतं, अनटचेबल पुस्तक पहिले लिहायला पाहिजे होतं, कारण की स्वतः ते अनटचेबल होते. पण त्यांनी तसं नाही, हू वेअर शूद्राज लिहिलं आणि मग त्याच्यानंतर अनटचेबल लिहिलं. घटनेमध्ये कलम देतानाही पहिले 370 340 म्हणाला 240 कलम पहिल्यांदा टाकलं. ही जे 340 जे कलम टाकलं ते याच्यासाठीच होतं की जे अदर बॅकवर्ड नाही बोलू द्या, त्याचं महत्व बोलून घ्या. तर हे 340 कलम आणि त्याच्यानंतर येणारा 341 कलम बाबासाहेबांनी ते 340 वर SC ST साठी केलं असतं, तर तसं नाही केलं. म्हणजे बाबासाहेबांचा जो जेवढा काही दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन आपण जर समजू शकलो आणि आपल्यातल्या ज्या पोटजाती आहेत त्या पोटजाती जर समजलं असतं, जाती आणि पोटजातीने समजलं असतं, आपल्याला समजण्याची खरी गरज आहे बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं. त्यांना बाबासाहेब समजला आणि बाबासाहेब वाचून वाचून पचवला आणि बाबासाहेबांचं जे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व इथे स्थापन कसं नाही होणार त्याची काळजी ते घेत आहे. घ्यायलाच पाहिजे, का नाही घ्यायला पाहिजे? मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, माझं छोटंसं राज्य आहे. माझं छोटंसं राज्य मला मोठं करण्याची मला तर हाऊस राहीलच ना. राहील की नाही राहील, माझं राज्य मी वाढवण्याचा प्रयत्न करणारच आहे ना. पण तुम्ही तुमचं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता हा महत्वाचा भाग आहे की नाही. द एम्पायर नावाचा एक पॉडकास्ट आलेला आहे, तुम्ही ऐकून घ्या. स्पॉटिफायवर आहे द एम्पायर. मला वाचल्यानंतर खूपच म्हणजे मला ऐकल्यानंतर खूपच धक्का बसला की ज्यावेळेस प्लासीचं युद्ध झालं त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचे फक्त 35 कर्मचारी होते. हो, फक्त 35. आणि त्या 35 लोकांनी आपल्यावर राज्य केलं. 35 लोक कसं हे करू शकतात बरं आहे की नाही. जगत सेठ नावाचा एक मोठा हे होता मिल, त्यांनी पूर्ण फंडिंग केली ब्रिटिशांना. म्हणजे फंडिंग बघा कुठे आहे, सत्तेला फंडिंग करायची. आज कोण करते सत्तेला फंडिंग? काळ बदलला, वेळ बदलला, परंतु फंडिंग करणाऱ्या सत्तेला आहे. समीकरण बदललेलं नाहीये. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सांगण्यापुरते खूप आपल्यासाठी आहे, बाकी काही नाही आहे. आपल्याला गोंडस वाटते आणि खूप चांगलं वाटते, कोणीतरी येते आपल्याला सांगतं बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि आपण भारावून जातो. बाबासाहेबांची तारीफ करतात, जयभीम ठोकतात, आम्ही आंबेडकरवादी आहो म्हणून सांगतात. आम्ही खूप धन्यता मानतो, आम्ही त्यांच्या पायाही पडतो, त्यांच्या डोक्यावरही घेतो आणि तोच आपल्या चळवळीला किंडाळ मारून आपला वेगळा झेंडा हातात घेऊन जातो. आपल्याला माहितीही पडत नाही. म्हणून आपण आपली ओळख जपायला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेली ओळख आपण जपणार नाही, आपण जर त्याला व्यवस्थित ठेवणार नाही तर आपली ओळख समोरच्या येणाऱ्या काळांमध्ये आपली ओळख पुसली जाईल. पुसल्या जाण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. तेव्हा आपण आपली आयडेंटिटी जी आहे, आपली आयडेंटिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की ही जमात स्वातंत्र्यप्रिय आहे, ही जमात लढाऊ आहे.
ती आपली जी ओळख आहे ती बाबासाहेबांनी आपल्याला करून दिलेली आहे. संघर्षमय असणारी ओळख आहे. मला एक अभ्यास माझा जो ज्या विषयावर चालू आहे ते एक मला खूप आवडतं. मला आवडलं ते खूप, की आम्ही महार आहोत म्हणून आम्हाला दुःख नाही. आम्ही खूप यातना सहन केलेल्या आहेत, अजूनही सहन करण्याची इच्छा आहे. तुम्ही आमच्यासोबत आलात, मराठी आणि कुणब्यांना म्हणतात, तुम्ही आमच्यासोबत आलात तर फार छान, नाहीतर आम्ही ज्या दशेत आहोत तर आम्हाला काही दुःख नाही आहे, आम्ही संघर्ष करत आहोत. आपण तशीच भूमिका ठेवायला पाहिजे ना. तुम्ही या आमच्यासोबत, त्यात आम्ही तर आहोत, संघर्ष करत आहोत. काय मिळणार आहे? तुम्ही वैयक्तिक मोठे होण्यासाठी, वैयक्तिक उंची वाढवण्यासाठी जर आपल्या चळवळीला गहाण ठेवणार असेल, आपल्या चळवळीतील मूल्य जर नष्ट करणार असेल तर काय होणार आहे? समाजाची उन्नती होणार नाही. समाज तुम्हाला बाहेर फेकला जातो, बाहेर केला जातो. रणखंबे, अरे सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा हो, एवढी श्रीमंत होती त्याच्याकडे. बाबासाहेबांच्या चळवळीला जेव्हा त्यांनी विरोध केला, तेवढ्या मोठ्या सोन्याच्या ताटामध्ये जेवणारा सगळ्यात महागडी कार नाशिक सत्याग्रहाच्या काळामध्ये ज्याच्याकडे होती रणखंबे, अरे त्याची काय दशा झाली वाचलं इतिहास. आपल्या इकडले आहेत नागपुरातले, आहे की नाही, असे बरेचसे लोक आहेत, त्यांची काय दशा झाली. आताचे आहेत हो चळवळीत येणारे, काय दशा आहे हो, आहे की नाही. म्हणून जे जे समाजाच्या विरुद्ध काम करतात, जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काम करतात, समाज त्याला स्वीकारत नाही. आणि मी ज्या समाजात जन्मलेला आहो त्या समाजातच मला मरायचं आहे. त्या समाजात जाऊन काय मला मिळणार आहे, काय भेटणार आहे, हा विचार जर आपण सगळ्यांनी मनात जर बाळगलो तर मला खऱ्या अर्थानं वाटतं की बाबासाहेबांची जी क्रांती आहे, बाबासाहेबांनी जे अमूल्य विचार दिलेले आहेत की या देशामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे आणि या लोकशाहीची फळे सगळ्यांना चाखायला मिळाला पाहिजे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कामकरी असो, कष्टकरी असो, भूमिहीन असो, शेतकरी असो, या सगळ्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्यासाठी धम्मदीक्षेचा जो सोहळा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचंच औचित्य साधून आपण या आजच्या दिवशी हा सरांचा कार्यक्रम होणं खूप महत्त्वाचं होतं. कारण की अशी जी माणसं आहेत, अशी जी पिढी आहे, कालांतराने अरे एका माणसांकडे मी तुम्हाला सांगतो खूप पुस्तकं आहेत, एवढी मोठी लायब्ररी आहे, अरे बापरे एवढी मोठी लायब्ररी आहे, पण त्याच्या घरात गेलं तर पुस्तकाला हातही लावू देत नाही. काय फायदा तुमचा आहे की नाही? काय अर्थ आहे? किती माऊंट कोबणार आहेत तुमच्या डोक्यात. अरे विचाराच्या कक्षात रुंदावा ना तुम्ही, द्या ना, जातील ना, ठीक आहे. माणसाचा स्वभाव चंचलच आहे, हळप होईल पुस्तक, जास्तीत जास्त काय करतो होऊ द्या, पण दानाचं काम ठेवा. आणि ही दानाची जी परंपरा आहे आपल्याला बुद्ध धर्मातून मिळालेली आहे. बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध धर्म आलेला आहे. आपल्याला कोणी काहीही म्हणो, भीमयान म्हणो की नवबुद्ध म्हणो, त्यांना जे म्हणायचं ते म्हणो. आता नवीन एक शब्द आलाय भीमट्या, भीमट्या म्हणो, काही म्हणो, हे आपलं ह्युमिलेशनच आहे. आणि हे बहुसंख्यांकडून आपलं ह्युमिलेशन होत आहे की नाही. ज्यांनी आरक्षणाचे फायदे घेतले तेही आपल्या विरुद्ध आहेत. असू द्या, आपण बुद्धिझमकडे आलेलो आहोत. सर्व हिताय सर्व सुखाय ही आपली भूमिका असायला पाहिजे. आले तर ठीक, नाही आले तरी ठीक, असा विचार करून जर आपण पुढे जाऊ आणि कोणाला जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न आपल्या चळवळीने सोडून द्यायला पाहिजे. खूप वर्ष झाले, खूप काम केलं आपल्या चळवळीने, याला आणा आता, ते बाबासाहेबांची भूमिका खऱ्या अर्थात. आणि ती भूमिका आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झालेले आहेत, परंतु त्याला यश आलेलं नाही आहे. आणि आपल्याच घराला, आपल्याच संघटनेला सुरुंग लागलेला आहे. मग आपली संघटना कशी आपल्याला चांगली करता येईल याच्यासाठी खूप पहिले आधी महत्त्वाचं आपल्याला आपल्या पिढींसमोर मोठं आव्हान आहे की आपलीच पक्ष, आपलंच संघटन, आपलंच समाज कसं साबित राहतो. तेव्हा समोरच्या लोकांना असेल ना, तेव्हाच ते येतील ना. आपण आपल्याकडे झगडे आहे की नाही जेव्हा दूर करू, तेव्हाच आपण आदर्श त्यांच्या समोर घेऊन आणि ते आपल्याकडे येतील. आणि मला तर नाही वाटत की
आपण आदर्श म्हणतो की नाही ठेवतो, कारण की यांच्यासारखी पिढी जे आहे ज्यांनी त्याग केलेला आहे, संघर्ष केलेला आहे, त्या पिढ्या आता आपल्याकडून नष्टप्राय होत आहे. आपण कुठला आदर्श, आपण आदर्श कुठला करून राहिलो आहे? आपण आदर्श चांगला नाही आपला आदर्श. आणि आमचं पाहून पप्पा तुम्ही तो वैसे छोड क्या करते हो, हा असा नसायला पाहिजे. 100 10 लोक दिली या चळवळीसोबत तुमच्या खूप आहे. मी टीचर आहे, माझ्या वर्गात जर 40 विद्यार्थी असतील, तुम्ही 100% जमा कधीच लागत नाही ना, टीचरनी लागावंही नाही. जेवढं 10% निघालं तेवढं काम करावं, तेवढं समाधान मानावं, आणि 10%चे 10%चे समोर 100% तरी नागरी होणार हा विचार ठेवावा. एका वेळेस मला 40 लोकांना करायचं आहे तसं नाही की नाही. चळवळी तशीच आहे, समाजही तसंच आहे. समाजात अवगुण राहणार आहे, त्या अवगुणवाल्यांना बाजूला ठेवा आणि जे गुणी लोक आहेत त्यांना जोडा. आणि एक गुणी आपल्यामध्ये आले आहे आणि आपल्या समाजाचं दायित्व आहे त्यांचा सत्कार करणं, त्यांनी केलेल्या कृत्याचं कृतज्ञता मानणं. कारण की त्यांनी दिलेले जे दान आहे त्या दानाची पैशामध्ये मी आधीच सांगितलं तर मोजदार होणार नाही, करू शकत नाही, एवढं अनमोल आहे. मी खरंच सांगतो विक्रम साहेब की तुमच्या या दानामुळे येणाऱ्या पिढ्या जे काही आंबेडकर थॉटमध्ये येतील त्याचा निश्चितच लाभ होईल. आणि जोपर्यंत आंबेडकर थॉट या विद्यापीठामध्ये आहे तोपर्यंत ही लायब्ररी राहील, ही पुस्तकं राहील आणि तुमचा सहवास, तुम्ही दिलेल्या पुस्तकांचा सहवास त्या पिढ्यांकडे हस्तांतरित होईल, एवढं मी वाटल्यास तुम्हाला अभिवादन देतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.